टायगर अभी जिंदा है. हे वाक्य आपण सगळ्यांनी ऐकलंय. थिएटरमध्ये जाऊन जल्लोषही केलाय. पण आता विषय आलाय सलमान खानचा. सलमान खान हा अतिशय प्रभाव टाकणारा अभिनेता आहे. त्याची फॅन फॉलोईंग जर पाहिली तर प्रचंड मोठी आहे. विशेष म्हणजे त्याच्या ज्या तारखी ठरलेल्या असतात रिलिजिंगच्या, त्याच्यामध्येही कोणी येत नाही असंही बोललं जातं. कारण आता जो छोटे मियाँ बडे मियाँ जर आला तेव्हाही सलमान खानची परमिशन घ्यावी लागली होती की ईदला आम्ही करू का रिलीज, तुमचा चित्रपट नसेल तर. म्हणजे असं एकंदरीत अर्थात त्यांनी सांगितलं माझा काही याच्यावर अधिकार नाहीये, तुम्ही करा, मला विचारण्याची काही गरज नाही. पण एकंदरीत असं एक सगळ्यांच्या मनामध्ये असतं की या स्टारची परवानगी घ्यावी लागेल किंवा हा स्टार महत्वाचा आहे. पण इतक्या महत्वाच्या स्टारच्या घरावर गोळ्या चालतात आणि त्याच्यानंतर खरं राजकारण सुरू होतं. गोळ्या चालल्या सगळ्यांना माहिती, कोणी चालवल्या हेही सगळ्यांना माहिती आहे. पण जेव्हा सर्वसामान्य किंवा मुंबईतही अनेक शिवसेनेचे पदाधिकारी यांच्यावर गोळ्या चालवण्यात आल्या, त्यांच्यात मृत्यू काहींचा झाला आहे, हे सगळं आपण पाहिलं आहे. त्यानंतर जर पुण्याचे प्रकरण पाहिले तर तिथंही मृत्यू झालेला आहे. आता अर्थात पुण्यात समजा आपण म्हणू शकतो तिथं गुंड होते, पण जर आपण मुंबईचा विचार केला, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा विचार केला तर तिथं जाणं मुख्यमंत्र्यांनी अपेक्षित होतं. पण तिथं न जाता सलमान खानच्या भेटीला किंवा वारंवार त्यांना फोन करून सांत्वना देणं असेल किंवा डायरेक्ट घरी जाणं असेल, याच्या पाठीमागं फक्त जिव्हाळा आहे का? तर निश्चितच नाही. कारण याच्या पाठीमागं दुसरे काही राजकीय हेतू आहेत का, असंही प्रश्नचिन्ह निर्माण केला जातोय. आणि जनतेच्या मते काहीतरी वेगळे कारणही पुढे येतात. या पाठीमागे 2-3 कारणं महत्वाची पुढे येतात. त्यातलं पहिलं कारण म्हणजे सलमान खान याचं जो ब्रँड आहे, त्या ब्रँडचा उपयोग आपल्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अतिशय महत्वाचा ठरू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे सलमान यांचे जे मित्र आहेत बाबा सिद्दीकी हे अजित पवार गटात आता गेले आहेत आणि बाबा सिद्दीकी यांच्यासाठी सलमान खान काही करायला तयार आहे असंही बोललं जातं. म्हणजे हे समीकरण विधानसभेतही वेगळ्या पद्धतीनं पाहायला मिळू शकतं. आता एकंदरीत जर आपण अभ्यास केला तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सलमान खानची फॅन फॉलोईंग आहे. ह्या फॅन जे आहेत ते कुठेतरी नाराज होते की सरकार काय करतंय, गोळीबार होतोय, आज घरावर गोळीबार झालाय, उद्या घरात गोळीबार होऊ शकतो. या सगळ्यामुळे एक संतप्त वातावरण होतं आणि अशा पद्धतीत एकनाथ शिंदे जातात, त्यांची भेट घेतात, पत्रकारांनाही सांगतात की जो बिश्नोई आहे त्याला सोडण्यात येणार नाही. हा महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्रात अशी गुंडेगिरी चालणार नाही, दादागिरी चालणार नाही, असे काही वाक्य त्यांनी फेकले. आणि वाक्य टाकल्यानंतर अर्थातच जो काही परिणाम होऊ शकतो म्हणजे सलमानचे जे फॅन आहेत त्यांना असं वाटू शकतं की हे जे मुख्यमंत्री आहेत किती काम करणारे आहेत, किती संवेदनशील आहेत आणि माझ्या स्टारसाठी ते पुढे गेलेत, म्हणजे त्यांच्या मनात कुठेतरी सकारात्मक प्रभाव पडू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे गोळीबाराच्या याच्यावर राजकारण जेव्हा तापलं तेव्हा जयंत पवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता की कायदा आणि सुव्यवस्था कसा आहे, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. त्यानंतर फडणवीस म्हणजे जे गृहमंत्री आहेत त्यांना विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले आता यालाही गोळीबार झाल्यावरही याचा जर इश्यू केला जात असेल, कायदा आणि सुव्यवस्थावर कुठेतरी प्रश्न निर्माण होत असेल, हे असं जर विरोधकांचं म्हणणं आहे तर ते कुठेतरी अति करतायत असं म्हणण्यात आलं. तेव्हा जयंत पाटील पुन्हा म्हणाले होते जर गोळीबार होणं ही गांभीर्याने घेण्यासारखी गोष्ट नसेल असं जर त्यांना वाटत असेल तर जे लोक आहेत, गोळ्या चालवणारे गुन्हेगार आहेत, त्यांनी घरात जाऊन गोळ्या घालवण्यासाठी हे वाट पाहताय का, असंही त्यांना एकंदरीत वक्तव्य केलं. या सगळ्यांचा कुठेतरी नाराजीचा सूर फडणवीसावर आला. आपण अर्थातच आपल्याला माहिती आहे की आतून कुठे ना कुठे एक शीतयुद्ध फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये नेहमीच चालू असतं. कोणता मुख्यमंत्री भारी याच्यावरही शीतयुद्ध चालू असतं आणि या ठिकाणी फडणवीस यांना कमी लेखण्यासाठी आणि आपण चांगले संवेदनशील मुख्यमंत्री आहोत हे पुन्हा दाखवण्यासाठी ते स्वतः गेले असतील. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे एकंदरीत समीकरण आहेत हे समीकरण जुळवण्यासाठी म्हणजे जर चांगले संबंध निर्माण झाले तर अर्थातच बाबा सिद्दीकीच्या मदतीने हे प्रचार मोहिमेत थेट सहभागी होऊ शकतात असंही बोलण्यात येतं.
पण नेमकं आता हे सगळं प्रकरण झालं. या प्रकरणामागे राजकीय वळण देण्यापेक्षा नेमका जो माणूस आहे, जो माणूस हे सगळं हाताळतोय, त्या माणसावर आपण काही आतापर्यंत कारवाई करू शकलो आहोत का? कारण की ही काल परवाच झालेली गोष्ट नाही, तर अनेक महिन्यांपासून, वर्षापासून ही धमकी येत होती आणि त्या संदर्भात अजूनही ठोस पाऊल उचललं नाही. काय असावं याच्या पाठीमागचं धोरण? याला कदाचित राजकीय वळणही असू शकतं का? आणि सलमानची भूमिका काय असणार? आणि सलमान खरोखरच ही जी यंत्रणा राजकीय लोकांनी राबवली आहे किंवा हे जे जाळं टाकलंय, या जाळ्यात सलमान खान अडकेल का? आपल्याला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा.